ही झुरळं फार खंबीर निघालेली आहेत आणि संपूर्ण देशातून झुरळं बाहेर पडली आहेत आणि झुरळांना पाठिंबा मिळतो आहे. हे सरकार लोकशाहीवादी अजिबात नाही. लोकशाहीवादी असतं तर या झुरळांना घाबरून त्यांनी मोर्चाची परवानगी नाकारली नसती. सोनम वांगचुक यांना जोर जबरदस्तीनं सफेद पडदे लावून उचलून इस्पितळात नेलं नसतं आणि सरकार या आंदोलकांना सामोरं गेलं असतं, त्यांचा विषय समजून घेतला असता आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन या देशाच्या युवा पिढीचं समाधान केलं असतं. पण सरकार तरुणांचा अंत बघताय. तरुणांच्या बाबतीमध्ये जी कठोर भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत चिंताजनक आहे. हजारो लाखो तरुण जंतर मंतरला जमलेले आहेत, सरकारच्या विरुद्ध घोषणा देत आहेत. सरकारच्या हातात असतं तर या हजारो तरुणांच्या मागे त्यांनी ईडी लावली असते. मी तर असं आवाहन केलेलं आहे आत्ता मगाशी, संसदेवर मोर्चा नेता येत नसेल तर या मोर्चाचा मार्ग ईडी हेडक्वार्टरच्या दिशेने न्यावा. या देशाच्या बर्बादीमध्ये या ईडीचा सगळ्यात मोठा हातभार आहे. देशविरोधी कारवायांमध्ये ईडी सहभागी आहे. त्याच्यामुळे संसदेबरोबर या ज्या गुलाम झालेल्या संस्था आहेत, मग सुप्रीम कोर्ट असेल, ईडी असेल, त्यांच्या दिशेनं सुद्धा हा मोर्चा नेला पाहिजे. तुम्ही सुप्रीम कोर्टाला गुलाम म्हणताय? होय. सुप्रीम कोर्ट जर गुलाम नसतं तर राष्ट्रहिताचे निर्णय दिले असते आणि संविधानानुसार या देशातले निर्णय झाले असते. तुम्हाला कंटेम्पची भीती वाटत नाही? मला अजिबात भीती वाटत नाही. कंटेम कशा करता? या देशातली प्रत्येक संविधानिक संस्था ही मोदी शहांची गुलाम आणि घरगडी म्हणून काम करते आहे. यात आता काय लपून राहिलेलं नाही. तसं असतं तर जर सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांना इस्पितळात घेऊन जा हे जर सांगू शकतात सुप्रीम कोर्टचे किंवा हायकोर्टाचे लोक, तर मग सरकारलाही ते निर्देश देऊ शकतात, या मुलांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यांचं समाधान करा आणि मग हे उपोषण सोडतील. उद्धव ठाकरेंनी देखील शिवाजी पार्कामध्ये आंदोलन केलं, तर त्याच्यावरती गिरीश महाजन असं म्हणतात की त्यांनी त्यांचा पक्ष वाचवावा म्हणून अशा पद्धतीने टीका करतात. अरे तुम्ही तुमच्या चड्ड्या वाचवा आधी. लोक रस्त्यावर उतरले झुरळं, बरं का, तुमच्या हाफ चड्डी शिरतील. बरं, हे अंधभक्ताच्या पलीकडली ही स्टेज आहे. हे जी तुम्ही याची नावं घेताय ना, ही अंधभक्ताच्या पुढली स्टेज आहे. देशात काय चाललं आहे? हजारो तरुण रस्त्यावरती उतरले आहेत. नागपूरमध्ये हजारो तरुण उतरले आहेत. पुण्यामध्ये झालं आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत आहे. काल शिवाजी पार्कला हजारो तरुण रस्त्यावरती उतरले. तुम्ही काय त्यांची चेष्टा करताय? इथे राजकारण कसलं आणताय? तुम्ही वाचवा स्वतःला. लोक रस्त्यावर तुम्हाला कपडे काढून मारतील अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे. मिस्टर गिरीश महाजन सगळ्यात करप्ट माणूस या महाराष्ट्रातला, सगळ्यात करप्ट, आणि झुरळं त्याच्या मागे आता लागणार आहेत. तर काल सोनम वांगचुक यांच्या पतीने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये अपील केलं होतं. त्यांच्या पतीचे उपचार हे खासगी रुग्णालयात करावे. बघा, ते त्यांचं अपील फेटाळलेलं आहे. त्याच्यावरती आता फार चर्चा न केलेली बरी. ठीक आहे, हिंदी सुप्रीम कोर्ट तुम्ही म्हणताय ज्या पद्धतीने गुलाम पद्धतीने वागताय, तुमचे 6 खासदार देखील खरं तर एकनाथ शिंदेकडे गेले. त्यांच्या खरं तर गटाला आता मान्यता देण्यात आली आहे संसद. नाही, लोकसभेचे अध्यक्ष असतील, राज्यसभेचे सभापती असतील, सुप्रीम कोर्ट असेल, ईडी सीबीआय सारख्या संस्था असतील, राज्यपाल असतील, निवडणूक आयोग असतील, हे सगळे सत्ताधारी पक्ष खास करून मोदी शहांचे गुलाम झालेले आहेत. आणि म्हणूनच जंतर मंतरला जे एक प्रचंड आंदोलन सुरू आहे हे या गुलामगिरीच्या बेड्यात तोडण्यासाठी आहे. पण आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होते. विरोधी पक्षांची काल बैठक पार पडलेली आहे. सर्वपक्षीय बैठकीला देखील बैठक झाली. काय नक्की अजेंडा असणार आहे?
आता पुन्हा 10 वाजता मीटिंग आहे. मी त्या मीटिंगला निघालो आहे. ती मीटिंग संपल्यावरती आम्ही निर्णय घेऊ जंतर मंतरवर जाण्याचा. काल ऑल पार्टी मीटिंग संपली, त्याच्यानंतर सुप्रिया सुळे ज्यावेळेस बाहेर पडल्या त्यावेळेस त्यांनी राजनाथ सिंगांच्या पाया पडल्या. खरं तर सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा डिलिमिटेशनवरचा स्टँड जो आहे तो कुठेतरी धुसर होताना पाहायला मिळतोय का? गेल्या आणि मला असं आहे की हा त्यांची पक्षाची भूमिका असेल वाकण्याची, आमची नाही. बोलिए. सर, संसद मार्च जो है दिल्ली पुलिस अलाउ नहीं करेगी, हर जगह बैरिकेडिंग कर रखी है, किस तरीके से देखते हैं आप? पुलिस सरकार, खास करके प्रधानमंत्री और गृह मंत्री जी 56 इंच की सीना वाले लोग